नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रेयम जोशी. मित्रांनो, मागल्या व्हिडिओमध्ये माझ्या हातून एक चूक झाली. साधनाचे संपादक विनोद शिरसाट आहेत आणि त्यांचा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक ठिकाणी मी विनोद राठोड असा केला. त्याबद्दल माफी मागतो. आता नेमक्या विषयाला हात घालतो. अगदी काल परवा मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुका पार पाडल्या. मला या निवडणुकांच्या दरम्यान काहीही बोलायचं नव्हतं आणि आताही फारसं त्यावर बोलायचं नाही. फक्त 2-4 गोष्टी ज्या खटकल्या तेवढं मी सांगतो. वास्तविक मी त्या निवडणुकांमध्ये 2 गट होते. एक समर खडसचा गट विरुद्ध प्रसाद काथे यांचा गट. मला प्रसाद काथे यांची बाजू घ्यायची होती, पण प्रसाद काथेंच्या गटाचं नेतृत्व वादग्रस्त गुरबीर सिंग करत होता आणि इकडे अर्थातच मला न आवडणारा समर मोहम्मद खडस. त्यामुळे कोणाविषयी नेमकं किंवा कोणाची बाजू घ्यावी त्यापेक्षा तटस्थ आपण त्यावर काहीही बोलू नये या भूमिकेत शिरलो आणि गप्प बसलो. पण जशा त्या निवडणुका जाहीर झाल्या मला मोठ्यांदा हसायला आलं. कारण अगदी अलीकडलं उदाहरण तुम्हाला ठाऊक आहे की सिद्धेशच्या नपुसकतेबाबत त्या विनायक राऊतांना ठाऊक असताना सुद्धा त्यांनी त्याचं लग्न लावून दिलं आणि एका तरुणीचं तिच्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त केलं. या प्रेस क्लब निवडणुकीत पण तेच घडलं. म्हणजे निवडून आलेला अध्यक्ष सुरेंद्र गांगण हा कधीही दारू पित नाही आणि त्याचं त्या सिद्धेश पद्धतीनं झालं. म्हणजे दारू न पिणारा प्रेस क्लबच्या निवडणुकीला उभा राहिला आणि निवडूनही आला. त्यामुळे मोठ्यांदा हसलो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की सुरेंद्र गांगण यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली ती राजू खांडेकर यांनी. समर मोहम्मद खडसच्या प्रेमापोटी म्हणा किंवा त्या दोघांमधली मैत्री किंवा समर खडसनं मोठ्या युक्तीनं राजू खांडेकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवली असेल. अर्थात निकाल आधीच ठरलेला होता आणि ज्या पद्धतीने निकाल ठरलेला होता, जे घडणार होतं तेच घडलं. सेव्ह प्रेस क्लब याचे सुरेंद्र गांगण आणि त्यांचं सारं पॅनल निवडून आलं. सारेच्या सारे निवडून आले आणि त्यांच्या विरोधातले हे समर खडसचे सारे सदस्य विविध पदासाठी लढले, ते पराभूत झाले. विशेष म्हणजे कारण नसताना राजू खांडेकरांनी ही निवडणूक लढवली. असं आहे की आपण कुठे आहोत, कोणत्या स्थानी बसलो आहोत आणि आपण काय करतो. म्हणजे स्वच्छ अशा स्प्लॅशच्या संडासात जाऊन बसायचं, त्याऐवजी ते रद्द करून कुठेतरी गुखाडीत काड्या करत बसायचं, हे राजू खांडेकर यांच्या हातून घडलं आणि त्याचा त्यांना परिणाम भोगावा लागला. ते पराभूत झाले, त्यांना मान खाली घालावे लागले. मित्रांनो, हा विषय मी व्यापक घेणार आहे, पण मला एक कळत नाही, या सध्याचं हे CJP विरुद्ध BJP हे आंदोलन असेल किंवा ही प्रेस क्लबची निवडणूक असेल, आणखीही काही प्रकार त्यावर व्यापक सामणार आहे. पण एक माझ्या असं लक्षात येतं की CJP विरुद्ध BJP या पद्धतीचे जे आंदोलनं होत आहेत ना, त्याच्या पाठीशी मुस्लिम धार्जिणी माणसं आहेत आणि मुस्लिम धार्जिणे जे नेते आहेत अरविंद केजरीवाल पद्धतीचे, ते सारे त्यांना ठाऊक आहे की भारतीय जनता पक्षाला
नामशेष करणं, संपवणं, अडचणीत आणणं, सत्तेतून घालवणं म्हणजे हिंदुत्व धोक्यात आणणं. आणि हे या हिंदूंना ठाऊक आहे. तरीही ते ज्या पद्धतीनं मुसलमानांचं लांगुल चालन करतात, वाईट वाटतं. आणि मग एवढीच तुम्हाला मुस्लिम धार्जिणी भूमिका घ्यायची असेल तर मला असं वाटतं की या पद्धतीचे आपल्या या भारतातले किंवा राज्यातले जे मुस्लिम धार्जिणे हिंदू नेते आहेत त्यांनी आपल्या बहिणी किंवा आपल्या मुलींना सरळ मुसलमानांच्या घरात द्यायला हवं. म्हणजे मग त्यांचं मुस्लिम प्रेम किंवा मुसलमान कसे खतरनाक त्यांच्या ते लक्षात येईल. या निवडणूक प्रचारादरम्यान म्हणजे प्रेस क्लबच्या निवडणूक प्रचारादरम्यान एक पत्रकार मला भेटला आणि तो म्हणाला की वाईट वाटतं की समर मोहम्मद खडस याच्या नादाला लागून राजीव खांडेकर पत्रकार मतदारांना आकर्षित करण्यासाठी या दिवसात दारूच्या पार्ट्या देत आहे. म्हणजे राजीव खांडेकरांच्या विचारांचं किंवा राजीव खांडेकरांचं एक प्रकारे हे अवमूल्यन आहे असं वारंवार वाटत राहतं. ते घडता कामा नये. आणि मला फारसं या मुंबई प्रेस क्लबविषयी बोलायचं नाही, कारण पुन्हा तेच की जिथे घाण आहे तिथे दगड मारला तर तो काही उपयोग नसतो. त्या घाणीला ते चांगलं वाटतं. आता आपल्या राज्यातल्या राजकीय वातावरणाविषयी बोलतो. मित्रांनो, कोकणामध्ये नेतृत्व करणारे 2 तरबेज भाऊ आहेत. त्यापैकी एक मंत्री आहे, दुसरा आमदार आहे. दोघेही आमदार आहेत. शेजारच्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. पहिला जो आहे ते किरण सामंत जे आमदार आहेत आणि दुसरे उदय सामंत जे राज्याचे उद्योगमंत्री आहेत. दोघेही अतिशय मिशूस आहेत. दोघांनाही एकेकाची मजा घ्यायला आवडतं. कुठे काय करतील तुम्ही बघा. आपण ते रील्स बघतो ना की अमुक एखादा माणूस समोरच्याला थोबाडीत मारतो आणि लगेच बाजूला होतो. समोरच्याला वाटतं की आपल्या पाठीमागे जो उभा आहे त्यानंच मारले, तो त्याला बदलायला लागतो. हे दोघं फारसे वेगळे नाहीत. यांचं राजकारण त्याच पद्धतीने. आणि या दिवसामध्ये उदय सामंत आणि किरण सामंत यांनी त्या रामदास कदमांना भडकावलं आहे. वास्तविक रामदास कदमांच्या बाबतीमध्ये त्यांना एक लक्षात यायला पाहिजे की सारं काही छान सुरू आहे. पण रामदास कदमांचं तेच आहे नेहमीच की जेव्हा केव्हा कुठेतरी सुरळीत सुरू असतं, त्यांना यश मिळतं किंवा यश अगदी समोर दिसत असतं, त्याच वेळेला या रामदास कदमांना अवदसा आठवते आणि ते पंगा घेतात. ते ज्या पक्षात असतात त्या पक्ष नेतृत्वाशीच ते पंगा घेतात, दंगा करतात आणि सारं काही घालवून बसतात. या दिवसामध्ये योगेश आणि सिद्धेश त्यांची मुलं 5 उंगलियां घी में और सर कढाई में एवढं नशीब घेऊन रामदास कदम आले आहेत. म्हणजे रामदास कदम आता संपले, राजकारणातून बाजूला झाले, आता जाऊन मुक्काम करतील असं वाटत असताना त्यांची दोन्ही मुलं त्यांनी त्यांचे मतदारसंघ उत्तम बांधले आणि योगेश मंत्री झाला. त्याच्याकडे या राज्यातला राज्यमंत्री म्हणून महत्त्वाची खाते आहे. आणि दुसरा देखील सतत छान पैसे जमा करतो आहे, कारण तो प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आहे. रामदास कदमांचं हे अतिशय आवडतं खातं. ते पण राज्यमंत्री असताना त्यांच्याकडे प्रदूषण पर्यावरण खातं होतं आणि तेव्हापासूनच तो त्यांचा आवडीचा विषय आहे. इझी मनी जिथे मिळतो अशी काही खाते आपल्या या राज्यात आहे. त्यापैकी एक प्रदूषण महामंडळ. आता हे छान सुरू आहे. हे सुरू असताना रामदास कदमांनी उगाचच
सुनील तटकरेंच्या ढोंगणाला चिमटा काढला आहे. मित्रांनो, शिवसेना, कोकणातली शिवसेना आणि कोकणात वाढलेली राष्ट्रवादी, या दोघांचं अगदी सुरुवातीपासून कधीच आपापसात जमलं नाही. कायम एकमेकांशी भांडत राहिले. पण त्या दोघांच्या भांडणाचा नेमका फायदा, ॲडव्हान्टेज दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाला हवा त्या प्रमाणात घेता आला नाही. वास्तविक कोकणातली या दिवसातली शिंदे शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी, दोघेही त्यांचं काम उत्तम आहेत. आमदार निवडून आले आहेत, खासदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा पण तिथे वरचष्मा आहे. पण भारतीय जनता पक्षाला हे ठाऊक आहे की ही योग्य वेळ आहे की हे दोघं कमजोर होत आहेत, एकमेकांशी भांडत आहेत आणि त्याचा फायदा घेत जर भारतीय जनता पक्षानं मोठी आघाडी घेतली तर ती कायमस्वरूपी राहील. कारण भारतीय जनता पक्षामध्ये आपापसात भांडणं फारशी होत नाही, मनभेद असतात. पण इथे या दोघांमध्ये उघड मतभेद आहे. पूर्वी तेच होतं आणि त्याच भांडणातून शरद पवार पण कोकणातून संपले आणि तीच अवस्था ज्या भरवशावर ठाकरे सत्तेत आले, ज्यांनी दादागिरी केली, वर्षानुवर्ष सत्ता उपभोगली आणि पैसे मिळवले, ती शिवसेनेचं वर्चस्व फक्त आणि फक्त कोकणात होतं. तिथून सुरुवात झाली. कोकण आणि कोकणातले मुंबईत आलेले नेते आणि त्या भरोश्यावर ठाकरे आणि त्यांची शिवसेना मोठी झाली. पण पुढे आपापसातली भांडणं त्या साऱ्यांना अडचणीची ठरली आणि अर्थातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना कोकणातून पाय मागे घ्यावा लागला. तीच वेळ उद्या शिंदेंच्या शिवसेनेवर आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीवर येऊ शकते. कारण यापुढे रामदास कदम किंवा कोकणातली एकंदर शिवसेना आणि राष्ट्रवादी, सुनील तटकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणारी कोकणातली राष्ट्रवादी एकत्र येतील असं दूरपर्यंत दिसत नाही. अगदी साधा प्रश्न त्यांच्या हातून सुटलेला नाही. आदिती तटकरेंच्या ऐवजी भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं. ते ठरूनही 6 महिने उलटले. पण केवळ आपापसातल्या हेव्या दाव्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न बासनात बांधून ठेवला आहे. आणि हे जर घडत राहिलं तर या दोघांमधलं वैमनस्य वाढत जाईल. पण मला आश्चर्य वाटतं की सामंत बंधू का टाळ्या वाजवत आहेत? कशाला उगाचच त्या रामदास कदमांना भडकावत आहे? रामदास कदमांनी देखील आता मुलं कर्तृत्वान निघाली, त्यांना त्यांची कामं करू द्यावीत. ज्या पद्धतीनं नारायण राणे, नितेश आणि निलेश यांच्यामध्ये फारसे येत नाही, त्याच भूमिकेत म्हाताऱ्या, वृद्ध झालेल्या आणि शरीर जर्जर झालेल्या रामदास कदमांनी उगाचच राजकीय इंटरफेरन्स करून वाद वाढवून घेऊ नयेत. नेहमीचाच त्यांचा तो स्वभाव. त्यामुळे रामदास कदमांवर कितपत विश्वास ठेवावा या बाबतीत राज्यातले नेते किंवा अमुक एखादा पक्ष कायम साशंक असतो. आणि त्यातून रामदास कदमांचं स्वतःचं देखील अनेकदा राजकीय मोठं नुकसान झालेलं आहे. ते घडता कामा नये. कोकणातलं हे राजकारण मित्रांनो इथेच संपत नाही. पुढल्या भागात काही गुपितं मी तुमच्यासमोर फोडणार आहे. तूर तेवढंच. नमस्कार.